साथी कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. गणित भाग 1 वर्ग समीकरण हा आपला प्रकरण दुसरं चालू आहे. त्याच्यामधला सराव संच 2.6 सोडवायलो आणि 6 मधला दुसरा प्रश्न तुम्हाला असा दिलाय, दोन क्रमगत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलाय किंवा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पण तुमचा प्रश्न पाहू शकता. तर तुम्हाला काय सांगितले, समनैसर्गिक संख्या असा प्रश्न विचारला. पण कोणत्या समनैसर्गिक संख्या? दोन क्रमागतच्या ज्या तुमच्याकडे आलेल्या आहेत किंवा येणार आहेत त्या. मग आता समजा पहिली समसंख्या घ्यायची आपल्याला, पहिली समनैसर्गिक संख्या घ्यायची. मी ते शॉर्टमध्ये लिहितो. पहिली समनैसर्गिक संख्या जर आपल्याला लिहायची असेल तर तिला आपल्याला x मानायचं आणि दुसरी क्रमागत जी क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या ती आपल्याला जर घ्यायची असली क्रमगत येणार, मी इथं क्रमगत लिहायचं राहिलं होतं माझ्याकडनं, ते तुम्ही लिहून घ्या. तसे तुम्ही हुशार आहे, काही सांगायची गरज नाही आपल्याला, है का नाही? बरोबर. मग इकडं हिला काय करायचं, तुला x+2 घ्यायचं. मग दिलेली पहिल्या किंवा दिलेल्या अटीनुसार आपल्याला आता समीकरण तयार करायचं आहे. मग आता दिलेली अटीनुसार जर समीकरण तयार करायचं असेल, एक मिनिट गेले का, दिलेल्या अटीनुसार, मग दिलेल्या अटीनुसार समीकरण तयार करताना आपल्याला अगोदर घ्यायचा x चा वर्ग. काय विचारले तुम्हाला? दोन क्रमगत संख्या, मग अधिक इकडे x + 2 आहे, वाटल्यास आपण त्याला कंस करू, x+2. याला काय करायचं, तुम्हाला कंसात घ्यायचे किंवा याचा पण तुम्ही वर्ग घेतला तरी चालतंय. बरोबर. बेरीज किती दिली? कारण दोन क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज विचारली म्हणून वर्ग मी घेतलेला आहे. उघड आहे, काय करायचं. इथं वर्ग आहे, इकडे लक्ष द्या. एखाद्या वेळेस इथलं तुम्हाला नाही दिसणार, मला माहिती आहे, लाईटचं उजेड आहे तिथून, त्याच्यामुळे ते एखाद बार दिसणार नाही. पण इथं x+2 आणि कंसाचा वर्ग तिथं दिलेला आहे. मग बरोबर तुम्हाला बेरीज किती दिली रे? 244. बरोबर, ही दिलेली आहे. आता काय करायचं बघा, लक्ष द्या. x चा वर्ग आपल्या जागेवर अधिक ह्या x चा एक वर्ग तुम्हाला दिलता, म्हणून आपण हे कंसाचा वर्ग म्हणजे कंसाच्या मधील प्रत्येक संख्येचा वर्ग तुमच्याकडे दिलेला असतो आणि आपल्याला ते घ्यायचं पण आहे. मग इकडे x+4 म्हणजे इकडे काय झालं तुमचं, 4x+2 चा वर्ग, 4 = 244 असं समीकरण तुमच्याकडे तयार होऊ शकते. बघा, x चा वर्ग अधिक x चा वर्ग अधिक 4 गुणिले x म्हणजे 4x अधिक 2 चा वर्ग 4 असा तुमच्याकडे आलेला आहे. मग आता करायचे काय, x ची जर तुम्ही बेरीज केली तर 2x चा वर्ग या ठिकाणी तुमच्याकडे येणार आहे. मग आपल्याकडे इथं 2x चा वर्ग आला, इथं 4x जशाला तसा अधिक 4 जशाला तसा अधिक 244. समीकरण पहा, दिसतंय ना? नाही दिसलं तर मी सांगेन. बरोबर. मग आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, बरोबर चिन्हाच्या पलीकडची संख्या त्या चिन्हाच्या अलीकडे घ्यायची. मी परत लिहितो, बघा लक्ष द्या. 2x चा वर्ग अधिक 4x अधिक 4 वजा, हे अधिक आहेत म्हणून याला वजा घेतला, बरोबर घेतला, आपल्याकडे 0. आता समीकरण तुमचं तयार झालंय का? आता बघू आपण. आता काय करायचं, इकडं अधिक इकडं वजा, वजा अधिक वजा बाकी. 2x चा वर्ग आपल्या जाग्यावर, 4x आपल्या जाग्यावर, ह्या दोघांमध्ये तुम्हाला करायची वजाबाकी. मग वजाबाकी तुमची किती आली बाबा? वजा येते, मग वजा 240 बरोबर आला आपल्याकडे 0. मग वजा 240 हे आपल्याकडे आहे. बरोबर. मग आता इथं या दोघांमध्ये एक काम करू आपण, एक तर बेरीज वजाबाकी काय होती ते बघू. सरळ सरळ इथं भागाकार होतो, 2 4 अशा पद्धतीमध्ये, किंवा 2 मधून 4 वजा करा, किंवा 4 मधून 2 वजा करा, जे तुम्हाला जमते ते. मग इथं राहणारे तुमच्या वजाबाकी झाली तर x चा वर्ग अधिक, याच्यातून 2 वजा झालेत म्हणून राहिला तुमच्याकडे 2x आणि इकडे राहिले 240 बरोबर 0. x चा वर्ग अधिक 2x वजा 240 बरोबर तुमच्याकडे राहिले 0. मग आपल्याला काय करायचे, तर याला ह्या 2 भाग जाऊ शकतो पूर्ण. कशाला? 240 ला.
मग 240ला तुम्ही x न भाग घातल्यानंतर तुमच्याकडे राहते किती ते बघायचं तुम्ही. x चा वर्ग अधिक 2x 12 दोन्ही किती 24 म्हणजे किती राहिले तुमच्याकडे 120. पण 120चे आपल्याला जर अवयव पाडायचे असतील तर ते पाडता येतील का इथपर्यंत पहा, लक्षात येते का? किंवा वाटल्यास लिहून घ्या. मी इथं 1 मिनिट थांबतो जेणेकरून मला आता फक्त तुम्हाला राहिलेले अवयव एकदा मांडून द्यायला जागा पुरेल. लिहून घ्या तुम्ही, स्क्रीनशॉट घ्या. मी थोडं साईडला आहे बरोबर. बघा आपल्याकडे काय आलं, x चा वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर होता 0. ह्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही 2 भाग दिला कशाच्या 240च्या, त्याच्यामुळे हे आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. आता काय करायचं, याचे अवयव पाडायचे तुम्हाला. म्हणून इकडे आला x चा वर्ग अधिक जिथं 2 आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे येणार आहेत 12x. मग इथं घ्या 12x वजा 10 बरोबर. 12x वजा किती 10x आणि इकडे वजा 120 बरोबर 0. 12 10 120 असा त्याचा भागाकार येऊ शकतो. आता अवयव घ्यायचे मग म्हणून x च्या वर्गातला 1x कंसाच्या बाहेर आला 1 कंसामध्ये गेला आणि इथं काय तुम्हाला अधिक दिलेल मग अधिक 12 एका कंसामध्ये तुमच्याकडे गेले बरोबर. मग वजा 10 हे कंसाच्या बाहेर तुमच्याकडे येला हे 10 बरोबर. आणि इकडे काय झालं परत x अधिक 12 एका कंसात बरोबर 0 किंवा बरोबर 120 पण तुम्ही तिथं या ठिकाणी लिहू शकता. झाले कॉमन अवयव तुम्हाला घ्यायचे होते, तुम्ही कॉमनच अवयव घ्या. आता आपल्याकडे राहिले काय बघा, एक कॉमन मधला एक कोणताही कट करा. एका कंसात तुमच्याकडे आलं x + 12 आणि दुसऱ्या कंसात गेलं x वजा 10 बरोबर 0 बरोबर. आता उत्तर काढायचं आपल्याला किंवा मध्ये. मग आपण काय करू, कंसाची संख्या बाहेर घ्या अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. मग आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून आपण काय करू 12 अधिक x बरोबर घेतले तर 12 वजा होतात बरोबर. मग आता इकडे काय होणार बाबा, इकडं 10 वजा आहेत, इकडं आले अधिक झाले. तुम्हाला विचारलंय नैसर्गिक संख्या कोणती. आता नैसर्गिक संख्याचा वर्ग विचारला ते ऋण घेऊ शकत नाही, ते आपल्याला धन घ्यावा लागेल बरोबर. मग आता दोन्हीही धनच पाहिजेत आपल्याकडे. तर मग आपण काय करू लक्ष द्या, ही आपल्याला ऋण घेता येणार नाही म्हणून आपल्याला काय करायचंय x बरोबर 10 ही घ्यायची बरोबर आणि x अधिक 2 अशी संख्या तुम्ही घेऊ शकतात. मग इकडे काय होणार बघा 10 अधिक 2 बरोबर 12. मग आपल्याकडे एक संख्या तर आपण ही घेतलेली आहे म्हणजे ही ऋण नाही म्हणून आपण ती घेतली. पण त्या 2 क्रमगत संख्या तुमच्याकडे कोणत्या आलेल्या आहेत तर त्या 2 क्रमगत संख्या, त्या 2 क्रमगत नैसर्गिक संख्या आपल्याकडे आहेत. एक 10 आणि दुसरी संख्या आहे आपल्याकडे 12. ह्या आहेत, एवढं उत्तर आहे आपल्याकडे. लक्ष द्या हे 10 धन आहेत, हे 12 मी घेतलेले नाहीत म्हणून मी काय केलं इकडे 10x बरोबर घेतली, इकडे अधिक 2 घेतला, इथं बेरीज केली आणि त्याचं फायनल आन्सर 12 या ठिकाणी काढलेलं आहे. अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न याच्यामध्ये संपलाय. प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला विचारलंय मधुसूदन यांच्या संत्रावागे, त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारलाय. याच्यामध्ये आपण इथंच थांबतो. पुढचा प्रश्न पुढच्या याच्यामध्ये आपण बघू. धन्यवाद.